आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून असा हा परमपवित्र दिवस लातूरकरांसाठी असा हा दिवस म्हणजे आज दिवाळीचाच तो खरा सण आहे. त्या अनुषंगाने हा सप्ताह इथे आयोजित केला गेलेला आहे. अगोदर मायमौली ज्ञानोबा तुकोबारायांच्या पवित्र अशा चरणाला परंपरेला आणि संपूर्ण वारकऱ्यांना, जितके वारकरी आहेत वैष्णव आहेत त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी प्रणिपात करून आणि त्याचप्रमाणे आज यशवंत मामासारखे एक वारकरी म्हणजे हे किती जन्माचं पुण्य केलं असेल आणि ज्ञानोबारायांनी तुकोबारायांची सेवा करत करत आज 103 वर्षापर्यंत आज त्यांनी आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलेलं आहे आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी या वारकरी संप्रदायासाठी त्यांनी समर्पित केला आहे. असा हा सप्ताह होतोय. खरोखर आपल्या एक मराठवाड्याचं जे दैवत आहे, संत महात्मे आपण जे म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी, पण त्यातल्या त्यात मराठवाडा ही संतांची भूमीच आहे. आणि ज्यावेळेस आपण ज्ञानोबाराय तुकोबाराय ही सर्व गुरुपीठिका घेऊनच आपण त्यांच्या या तत्वावरती आपण चालत राहतो. आज या अनुषंगाने व्यासपीठावरती असलेले सर्व उपस्थित सर्व वैष्णवगण आणि त्याचप्रमाणे माझ्या शेजारी उपस्थित असलेले छोटे माऊली यांच्या अथांग अशा प्रयत्नातनं आणि लातूर जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या सर्व या जिल्ह्यातून जितके काही जिल्हे आहेत आणि त्यातल्या त्यात लातूर आणि धाराशिव सर्व महाराज मंडळी सर्व हरिभक्तीपरायण सर्वांचं नाव मी घेऊ इच्छितत नाही. एकाचं नाव घेऊन पण एकाचं नाही घेतलं तर ते तिथे थोडंसं चुकीचं ठरेल. म्हणून सर्व जे आपले हरिभक्तीपरायण मंडळी आहेत त्या सर्वांनाही मनापासून मी वंदन करतो. आणि असा या 7 दिवसाचा हा जो महासोहळा आहे त्या सोहळ्यासाठी सर्वांनी तनाने मनाने आणि धनाने, नुसतंच तनाने आपल्याला इथे यायचं नाही आहे, तर मन आणि धन हे 3 शब्द जसे एका मागोमाग येतात तसे त्याच्यामधून आपण सर्व अंगाने इथे आपण सेवा ही करावी. सेवेलागी सेवक झालो आणि तुमच्या लागलो निजचरणा. आणि ज्या दिवशी 26 तारखेला इथे चक्रीभजन होणारे मी फक्त सेवा म्हणून करणार इतकं लक्षात घ्या. आजच लक्षात सांगतो की महाराजांना पाकिट कितीचं दिलं आणि महाराजांच्या खिशात किती घातले असं अवसा संस्थान करणाऱ्या चुकीचे कामं करणारा नाही आहे. आज आमच्या एक वैभव आहे. प्रत्येकजण मला विचारतात तुमचं आयकॉन काय, शब्द इंग्रजी शब्द मुद्दाम मी वापरतो. आमचे आयकॉन म्हणजे ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आमचे आयकॉन आहे. इतकं लक्षात घ्या. इतकं आहे. म्हणून 26 तारखेला इथे चक्रीभजन जे होणारे माऊली म्हणजे कोणाच्या मनामध्ये द्विधावस्था नको. बाबांना किती पाकिट द्यावं लागतं आणि चक्रीभजन हे केलं जातं. अजिबात अशा चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. बाबा आजच इथे येणार आणि सेवा करून जाणार इतकं लक्षात घ्या. सेवा करणार. आज ज्या घराण्याला शंखभ्रू नंदकी चक्री शारंग धन्वा गदाधर रथांग पाणी रक्षोप्य सर्व प्रहरणायुत. म्हणून औसेकरांच्या घराण्यामध्ये 250 वर्षापासून चक्रीभजनाची जी सेवा चालत आलेली आहे. आणि काही जण मग म्हणतात की तुम्ही स्टेजवर भजन करता का देवळातच करता? अहो, जिथे आमचं ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान मांडलं जातं ज्ञानेश्वरीच्या अधिष्ठानासमोरच चक्रीभजन केलं जातं. मग ते स्टेज असू देत अजून कोणतं पटांगण असू देत, पण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर तिथे आमचं तिथे मंदिर निर्माण होतं. जास्त वेळ आपलं घेणं उचित होणार नाही. त्या अनुषंगाने आलेल्या सर्व वारकऱ्यांचं मी मनापासून इथे औषध संस्थानाच्या माध्यमातून आणि संपूर्ण या महोत्सवाच्या माध्यमातून मनापासून आपल्याला मी इथे स्वागत करतो. एकच मला सांगायचं आहे, मंडपामध्ये एकही व्यक्ती कपाळावरती जर बुक्का जर नसेल, गंध नसेल तर त्याला प्रवेश देऊच नका. तुम्ही मला सांगायचं, मला एकच सांगायचं आहे, आपल्याला काही अतिरेक करायचा नाही आहे. अतिरेक आपल्याला करायचा नाही आहे. म्हणून प्रत्येक वारकरी आपल्या कपाळावरती गंध बुक्का मुद्रा हे लावूनच आपण परिधान आपण इथे यायला पाहिजे. शक्यतो आपला जो धोतर असेल, जर धोतर नेसला तर खूप विशेष आनंद आहे. नेसता येत नसेल रेडीमेड घ्या. धोतर नेसता येत नसेल रेडीमेड घ्या, आयतं घ्या, पण धोतर नेसूनच आपण यावं इतकं मला कळकळीचं एक विनंती करायची आहे.
मंडपामध्ये कोणीही तंबाखू सेवन असेल, गुटखास मी तुमच्या चरणी दंडवत घालतो, तुमच्या चरणी मी दंडवत घालतो. उगीच मोठा सप्ताहामध्ये त्याच्यामध्ये तसं जाऊ नका. मला एकच म्हणायचं आहे, एक वारकरी संप्रदायाने अनेक अशा वर्षापासून जे एक समाजाने दिशा दिलेली आहे, त्या दिशेलाच धरून आपल्याला जायचं आहे. म्हणून इतर कोणाच्याही मागे धावू नका. ज्ञानोबा आणि तुकोबारांच्या मागे वेड्यासारखं आहात, एकच सांगायचं आहे. म्हणून कोणीही तंबाखू सेवन करून पारायणाला येता कामा नये. तुम्हाला सवय असेल मंडपाच्या बाहेर, ते सुद्धा नको खरं म्हणजे, पण सुपारी सुद्धा खाऊन सुद्धा आपण पारायणाला आपण बसू नये. त्याची चूळ भरूनच आपण यावी. मला इतकं एक विनम्रतेने मला आव्हान करायचं आहे. आज त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रसाद वगैरे आपण घेतो, पाहे प्रसादाची वाट द्यावी धुवून या ताट, शेष घेऊन जाईल. ज्यावेळेस तुम्ही प्रसाद घेता, प्रसादामध्ये एकही कण अन्न वाया जाऊ देऊ नका. माझी विनंती आहे, तुमच्या चरणी दंडवत घालून विनंती, एकही कण कोणत्याही प्रकारे वाया तिथे जाऊ देऊ नका. प्रसाद आपण घ्यायचा आणि 7 दिवसामध्ये भजन असेल, कीर्तन असेल, जितका आनंद लुटायचा आहे तो मात्र आपण आनंद लुटावा. इतकंच मी माझ्यातून बोलून माझ्या वाणीला इथे मी पूर्णविराम देतो. पूर्णविदम 9 दिवसाच्या उत्सवामध्ये याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि इतकीच कामना करून माझ्या वाणीला विराम देतो. पोलीस साहेब इथे साहेब आले आणि सांगितलं की बाबा गाड्या तुम्ही दूर लावा, म्हणून त्यांनी त्यांचं जे काम बजावत आहेत आणि उद्या आज चालून जर तुमच्या गाडीला जर कोणीतरी जर काही चालन केलं तर मग तुम्ही पोलिसांना जिथे दोषी तिथे धरता. म्हणून सहकार्य, शिस्त, जे एक आपली स्वतःची शिस्त आहे, ती स्वतःची शिस्त थोडीशी पाळायला शिका. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, शिस्तीमध्ये कुठेही बिघाड, इथे सगळे VIP आहेत, कोणी VIP असे नाही, सगळे आलेले सगळे आपण VIP आहोत. तुम्ही सगळे मायमाऊली आहात. आज पारायणाला बसलात, भले ते ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा असेल, त्यावेळेस तुम्ही व्यक्तिशः एक व्यक्ती म्हणून तिथे राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही तुकोबारांच्या गाथ्याचं पारायण करता तर आम्ही तुम्हाला जो नमस्कार करतो तुकोबारे म्हणून आम्ही तुम्हाला करतो. ज्ञानेश्वरीचं पारायण करता त्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वरी नाही, साक्षात तुमच्या मुखामध्ये ज्ञानेश्वरीचे जे शब्द जिथे पडतात तर निश्चित आम्ही तुम्हाला माऊली ज्ञानोबारायस म्हणून असं तिथे आम्ही नमस्कार करतो. इतकंच मला आव्हान आपल्याला करून माझ्या वाणीला इथे मी विराम देतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. रामकृष्णारी. बाबांसाठी जागेवर हात जोडा आणि जोरदार टाळ्या वाजा. बाबांचा आशीर्वाद असला का सगळं पार पडत. इथं महिना वारकरी आहेत, रोज सगळे संस्थान येणार आहेत. एक दिवस ज्ञानेश्वर महाराज संस्थान येणार आहे, सोपानदेव संस्थान येणार आहे, निवृत्तीनाथ महाराज संस्थान, मुक्ताबाई संस्थान, देव संस्थान. तर 8 दिवस 9 दिवस इथं बसून नये, सगळी मंडळी आहेत. आपण सर्व आपला हा उत्सव म्हणजे कुंभमेळाच आहे. कारण अनेक जसे कुंभमेळ्यात अनेक आखाड्याचे साधू येतात, तसे महाराष्ट्रातले जेवढे गडकरी फडकरी संस्थानं सगळे आपल्याला भेट द्यायला नाही. खूप खूप धन्यवाद. आदरणीय बाबांचं प्रस्थान होतंय. सर्वांनी बसल्या जागेवर कोणी हात दर्शनाला घाई करायची नाही. पंडितराव बाबांना घेऊन चला. बाबांचं होईल ना नाही, याच्या दिवशी भजनाच्या दिवशी, चक्री भजनाच्या दिवशी.